हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहे हिरव्या मिरचीतलं कारले. एकदा नक्की करून पहा. न खाणारे सुद्धा खातील, लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. तर आपण कारले बनवण्यासाठी मसाला घेतला आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि मोठं मीठ आणि कारले चिरून 1 तास मिठाच्या पाण्यात ठेवले. आपण मसाला वाटून घेतला आहे. आपण त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडा किचन किंग मसाला आणि गोडा मसाला, शेंगदाण्याचं कूट 2-3 चमचे, टाकून थोडीशी तेलाची धार सोडून आपण हा मसाला मिक्स करून घेऊया. आपण हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊया. आणि आपण मीठ लावून ठेवलेले कारले आपण 2 पाण्याने धुवून घ्यायची. आणि हा मिक्स केलेला मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा. आपण हा मसाला आता कारल्यामध्ये भरून घेऊया. तिथं हळद मला थोडी कमी वाटली म्हणून टाकली. आता आपण मसाले घेऊया कारल्यामध्ये भरून. चांगले भरून घ्यायचे. जेवढा मसाला बसेल तेवढा आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचा. तिथं आपण मसाला भरून घेतोय. हे कारल्यामध्ये मसाला भरून झालाय. आपण एका टोपामध्ये तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्तच टाकायचं. त्यामध्ये थोडा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं फुललं की त्यामध्ये कारली टाकून घ्यायची. आपण सगळी कारली टाकून घेऊया. त्यामध्ये गॅस थोडा कमी करून घ्यायचा. कारली टाकून झाल्यावरून राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा. आणि कारले थोडासा गूळ पण टाकला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे आपण. तर आता हे चांगले कारले मिक्स करून घ्यायची तेलात. 5 मिनटं तेलात भाजून घ्यायची. तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ते टोपावर ठेवायचं. त्या पाण्याच्या वाफेनेच आतील कारलं शिजतं. तर आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकावं लागत नाही. तर आपण आता पाणी टाकून शिजवून घेऊया. त्यात आपलं कारलं शिजलंय. आपण काढून घेऊया. हे बघा किती छान दिसतंय. तर आता आपलं कारलं तयार झालंय. एकदा नक्की करून बघा. लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. इतकं छान होतं, कडू पण लागत नाही. तर तयार आहे आपले ही हिरव्या मिरचीतलं भरलेलं कारलं. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.